नमस्कार मित्रांनो. सहकार क्षेत्रातल्या गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी या GDCA बोर्डामार्फत घेण्यात येत असलेल्या डिप्लोमाच्या संदर्भात आपण मार्गदर्शन सत्र सुरू केलेलं आहे. त्या सत्रातलाच हा पुढील भाग मी आपणासाठी कनेक्ट होत आहे. मागील व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सहकार क्षेत्रासंबंधी, सहकार क्षेत्रात असलेल्या नोकरीच्या संधी, एम्प्लॉयबिलिटीच्या बाबतीत आपण काय काय आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होऊ शकतात, सहकार क्षेत्र कसं पब्लिसिटीच्या दृष्टीने, अवेअरनेसच्या दृष्टीने कसं मागं आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नाही. फक्त सहकारामध्ये इतर बाबतीत, इतर क्षेत्रामध्ये जसे गडबड गोंधळ होतात, त्याच वेळेला सहकार क्षेत्राचा वेगळ्या अर्थाने, म्हणजे निगेटिव्ह अर्थाने उल्लेख सगळ्यांना समजतो आणि त्याबद्दल एक गैरसमज निर्माण होतो. सहकार क्षेत्र हे एक खाजगी क्षेत्र आहे, मी आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे, आणि या क्षेत्रामध्ये 30 ते 35 प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. बरोबर. त्यातल्या प्रामुख्याने जर सांगायला गेलं, आणि हे जे सगळ्या संस्था आहेत ह्या मी बोललो त्याप्रमाणे ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि मेट्रो सिटीमध्ये या कार्यरत आहेत. आणि बेसिकली या ज्या संस्था आहेत ह्या ग्रामीण भागात, निमशहरी, शहरी आणि मेट्रो सिटीजमध्ये लोकांना अर्थपुरवठा करण्याच्या दृष्टीने ह्या बेसिकली स्थापन झालेल्या आहेत. इतिहासाचा जो चौथा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सविस्तर मी क्लासमध्ये सांगणारच आहे. तर म्हणजे थोडक्यात फायनान्शियल त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बेसिकली ह्या स्थापन झाल्या. त्यांना एकत्र केलं, बरोबर, एकत्र आले, सहयोग त्यांचा झाला आणि मग त्याच्यातून सहकार निर्माण झाला. बरोबर. फर्स्ट दे केम ॲज ए कोलॅबरेशन अँड देन दे मेड इट ॲज ए कोऑपरेशन. बरोबर आहे. त्यामुळं कोऑपरेशन हा कोलॅबरेशनचा गाभा आहे. कोऑपरेशन हा कोलॅबरेशनचा गाभा आहे, हे आपण लक्षात ठेवावं. कोऑपरेशन इज द कोर ऑफ कोलॅबरेशन. बरोबर. नुसतं सहयोग असून उपयोग नाही. एकत्र आलो, सहलीलासुद्धा आपण एकत्र असतो, पण एकमेकांना सहकार्य करतो का? केलं पाहिजे. नाही केलं तर इट हॅज नो व्हॅल्यू. सो कोलॅबरेशन इज कमिंग जस्ट टुगेदर. बरोबर. पण टू मेक इट सक्सेस कोऑपरेशन इज नेसेसरी. बरोबर. त्यामुळे मी आता सांगितलं त्याप्रमाणे फायनान्सच्या दृष्टीने जर बघितलं तर बँका, पतसंस्था स्टेट वाईज असोत किंवा मल्टीस्टेट असोत, इतक्या मोठ्या आहेत की त्या व्यापारी बँकांना टक्कर देत आहेत. बरोबर. काही वेळा ग्रामीण भागात तर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांनासुद्धा या मागे टाकतात, अशी यांची परिस्थिती आहे. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटीबद्दल आपण काळजीच करू नका. बरोबर. या डिप्लोमामध्ये बेसिकली जे 6 विषय आहेत ते मी सांगितलं त्याप्रमाणे दे आर कॉमर्स बेस अँड एनी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी फॅकल्टी ऑर एनी डिसिप्लिन कॅन अपिअर फॉर दिस एक्झाम. बरोबर. या 2 भाग आहेत. GDCA गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी हा डिप्लोमाचा भाग आहे, आणि ह्याच्यातलाच एक निम्मा भाग जो आहे तो CHM म्हणून त्याचं सर्टिफिकेशन मिळतं. नुसतं CHMसुद्धा आपल्याला करता येतं, ज्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट हा एक विषय आहे, ऑडिट आहे आणि अकाउंटन्सी आहे. ह्याचं नुसतं सर्टिफिकेशनही तुम्हाला मिळतं. बरोबर. पण GDCA आणि CHM जर झालात तर त्याला जास्त वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला नुसतंच CHM करून हाऊसिंग सोसायट्यांचं व्यवस्थापन, मॅनेजर, अकाउंटंट, कन्सल्टंट म्हणून तुम्हाला काम करता येईल. पण सहकार क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर GDCA प्लस CHM हे दोन्ही करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. बरोबर. त्या दृष्टीने जुलैपासून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे लाईव्ह ऑनलाईन कोचिंग क्लासेस संडेचे मी सुरू करत आहे. या कोर्सचं किंवा या डिप्लोमाचं जे नोटिफिकेशन आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या नोटिफिकेशनमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे, काय काय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी प्रवेश प्रक्रिया आहे. त्याची 800 रुपये आणि 500 रुपये म्हणजे GDCA आणि CHM दोन्ही मिळून 1300 रुपयाची फी तुम्हाला ऑनलाईन किंवा चलनाद्वारे तुम्हाला भरावी लागते. सर्व त्याच्यामध्ये तपशील तुम्हाला द्यावा लागतो.
तुमचा आय डी आणि तुम्हाला पासवर्ड सगळा तो जो आहे, बरोबर, युजर पासवर्ड आणि युजर आय डी हे तुम्हाला निर्माण करावे लागतात, जे तुम्हाला नंतर एक्झाम सेंटरच्या प्रवेश पत्रिकेसाठी तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी उपयोगी पडतात. यामध्ये 6 विषय दिलेले असतात. साधारणतः ह्याची परीक्षा मे महिन्यात होते, त्यावेळेला दररोज 2 पेपर याप्रमाणे 3 दिवसात ही परीक्षा पार पडते. 100 गुणांचे लेखी परीक्षा असते. पेन आणि पेपर आणि पेन स्वरूपात सब्जेक्टिव्ह आणि विस्तृत प्रमाणात, म्हणजे अगदी 10 ओळीचं उत्तरापासून 1.5 ते 2 पानाचं उत्तरापर्यंत 300-400 शब्दांपर्यंत तुम्हाला उत्तरं लिहावी लागतात. ती मुद्देसूद असावी लागतात. ती त्या प्रश्नाला आणि त्याला असलेल्या गुणाला अनुषंगाने आपल्याला लिहावे लागतात. त्यामुळे चांगलाच डीप अभ्यास करावा लागतो. कन्सेप्ट समजावून घ्यावे लागतात. अकाउंटन्सीमध्ये तर मॅथमॅटिक्स आहे, त्यातल्या सगळ्या संज्ञा, त्यातले फायनान्शियल स्टेटमेंट्स ही सगळी करता आली पाहिजेत. गाळलेले शब्द भरा, जोड्या जुळवा आणि फुल फॉर्म द्या. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते सगळे या याच्यामध्ये अंतर्भूत असतात. त्यासंबंधी विस्तृत मी आपल्याला सांगणार आहेच. तुर्तास आपण या क्षेत्राबद्दल जर काही शंका असतील तर मला विचारणा करा. डेमो लेक्चर आपल्याला जर पाहिजे असेल कुठल्याही विषयावरती तर आपण मला व्हॉट्सॲप करा, 1-to-1 किंवा ग्रुपमध्ये मी त्याची लिंक पाठवून देईन. आणि आपल्याला खात्री पटली, क्वालिटीबद्दल खात्री पटली आणि आपल्याला वाटलं की नाही इथे आपण नक्की हा डिप्लोमा करायला हरकत नाही आणि ह्याच्यामध्ये आपण नक्की पासआउट होऊ आणि आपल्या करिअरमध्ये, आपल्या CV मध्ये एक चांगली डेव्हलपमेंट किंवा प्लस पॉईंट हा आपल्याला सांगता येईल, या दृष्टीने हा डिप्लोमा करण्याचं आपण मनावर घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे व्हायची मॅक्झिमम उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे. व्हाय दिस डिप्लोमा शुड बी डन, बरोबर. व्हाय नॉन कॉमर्स शुड गो टू कॉमर्स साईड, बरोबर. व्हाय देर आर नो ऑपॉर्च्युनिटीज इन अदर सेक्टर्स. तर ह्या सगळ्या व्हायची उत्तरं ह्याच्या अनुषंगाने आहेत, बरोबर. आपण आत्ता व्हाय कोऑपरेटिव्ह सेक्टर, व्हाय GD-CA CHM एवढापुरता आपण विचार करू आणि आपल्या करिअरचा पाथ जो आहे तो जास्त उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू. सो फ्रेंड्स, आय स्टॉप हिअर. आय विश यू ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गुड बाय.